determine the magnitude of uniform electric field which is in vertical direction such that proton plays in this field would experiences and फास्ट होतंय का रिपीट करते डिटरमाइन द मॅग्निट्यूड ऑफ युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड विच इज इन vertical direction such that proton plays in this field would experiences and electrostatic force is equal to weight. Mass of proton constant value किती mass of proton किती आहे mass of proton 1.6 into 10 raised to minus 27. G is equal to 9.8. Charge of proton 1.6 into 10 raised to minus 19. नेक्स्ट लाइन मध्ये घ्या the electrostatic force Fe on the proton is equal to its weight. त्यांनी एक्झाम्पल मध्ये म्हटलेलेच आहे जो काही प्रोटॉनवरचा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स लागतोय तो इक्वल काय आहे वेट. देन नेक्स्ट लाईन मध्ये F इज इक्वल टू W. नेक्स्ट लाईन मध्ये द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज Fe इज इक्वल टू Q into E. So intensity, we know that intensity is a formula kai E is equal to F upon Q, and then F is equal to Q into E. The weight is given. आता त्यांनी वेट दिलेलं आहे का स्पेसिफिक नाही दिलेलं पण त्यांनी कन्सिडर केलेलं आहे काय मास दिलेला आहे आणि जी दिलेला आहे. सो W इज इक्वल टू M इंटू G. नेक्स्ट लाईन मध्ये सो E इज इक्वल टू mg upon Q. सो मास ऑफ प्रोटॉन आहे 1.6 इंटू 10 रेज टू मायनस 27. G आहे 9.8 आणि चार्ज Q आहे 1.6 इंटू 10 रेज टू मायनस 19. करा सगळ्या व्हॅल्यू पुट. काय खुसूर चालू आहे. 9.8 अपॉन 1.6 इंटू 10 रेज टू मायनस 19.
9.8 आहे म्हणजे नियर अबाउट 10 घेतलं तरी चालेल. ओके, 1.6 अँड 1.6 सेम ॲज युजल. आलं आहे आन्सर सगळ्यांचं? आलं? इथे तुम्ही कॅन्सल आउट इझी होईल ना. 1.6 1.6 10⁻⁻27 प्लस 19 किती होतात? -8 राईट. अँड नियर अबाउट 1 आन्सर येतच आहे. 1 इंटू 10⁻⁸ आणि डिजिट शिफ्ट केल्यावर 10 पण राहू शकतं. 10 पॉईंट. सो 1.0 काही आलं तरी चालेल. 10⁻⁷ न्यूटन पर कुलोम युनिट. मी फेकून देईल ना ते मोबाईल आता जो कोणाचा वाजला तर. सायलेंट करून पहिलेच नाही ठेवता येत का मोबाईल? कोणाचा आहे आता? चार्ज ऑफ झालं लिहून हे. आधीच नाही ठेवता येत का सायलेंट करून? आता जर कोणाचं वाजलं सगळे मोबाईल बाहेर जातील. एकाचं जरी वाजलं तरी सगळे जातील. ठेवला का तू पुढे? चार्जेस ऑफ +10 मायक्रोकुलोम, charges of +10 microcoulomb and -10 microcoulomb, charges of +10 microcoulomb and -10 microcoulomb are placed at झालंय का? हे चेक करा, झालंय का? are placed at the corners Q and R. मोबाईल सायलेंट करून ठेव रे आधीच पुढे. The corners Q and R झालं. R, the corners Q and R are of an equilateral triangle PQR. Each side of length 0.3 meter. 0.3 meter. Find the magnitude of intensity at P. Find also potential at P. Find also potential at P.
ओके. देन नेक्स्ट लाईनमध्ये द इलेक्ट्रिक फील्ड आन्सर द इलेक्ट्रिक फील्ड मॅग्निट्यूड ई the electric field magnitude E due to point charge Q at a distance R is given. सो फॉर्म्युला माहितीच आहे आपल्याला काय इंटेन्सिटीचा E इज इक्वल टू Q अपॉन E is equal to Q upon R square, right, into K. K constant value काय आहे 9 into 10 raised to 9 करा व्हॅल्यू. आणि चार्ज दिलेला आहे किती दिलेला आहे 10 मायक्रोकुलम. मायक्रोकुलमचं कुलम दोघं सेम आहे Q1 अँड Q2. सो आपल्याला इथे फक्त एकच चार्ज घ्यायचा आहे. सो 10 into 10 raised to -6 कुलम करा फाईन. अँड देन EQ इज इक्वल टू ER 2 points. EQ is equal to ER is equal to 9 into 10 raised to 9. चार्ज किती आहे 10 into 10 raised to -6 मायक्रोकुलम मध्ये दिला आहे तो कुलम मध्ये कन्वर्ट करायचा. अँड देअर डिस्टन्स R किती दिलेला आहे 0.3 चा स्क्वेअर. इंटेन्सिटी ऑफ Q अँड R दोघं काय आहे इक्वल आहे. अँड देन रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्ड मीन्स फॉर्म्युला माहितीच आहे तुम्हाला काय रिझल्टंटचा मॅथमॅटिकल मेथडमध्ये झालेलाच आहे. E इज इक्वल टू अंडर रूट इंटेन्सिटी ऑफ Q चार्जचा स्क्वेअर प्लस इंटेन्सिटी ऑफ +2 into EQ ER into cos theta. करा सॉल्व. इक्वेटोरियल म्हणजे काय येणार आहे तो cos 60. आला का E. देन हे सॉल्व केल्यानंतर अजून V इज इक्वल टू Q अपॉन R. पोटेन्शियल पण फाइंड करायला लावलं. 4 to 5 मार्क्सचं न्यूमेरिकल आहे. काय आला E, EQ and ER. टेन म्हणजे इथे 1 कन्सिडर करूया. सो 10 काय येईल मग -5 अपॉन 0.09. ओके. 9 into 10 into 9 into 10⁹ kg व्हॅल्यू. आलं आन्सर. राईट. 0.09 ने 9ला डिवाइड जाईल म्हणजेच काय येईल आन्सर 10⁶. 0.09 आहे ना. अँड देन हा इकडे 9 आहे म्हणजे इकडे डिजिट शिफ्ट केल्यानंतर टोटली आन्सर काय येतं 10⁶. आता हा 10⁶ काय मिळाला आपल्याला EQ पण आणि ER पण 10⁶. कळतं आहे. सो 10⁶ इथे काय करायच्या आपल्याला रिझल्टंट काढायचं आहे. ओके. सो रिझल्टंट म्हणजे फॉर्म्युला आहेच. सो 10 EQचा स्क्वेअर आहे म्हणजे 10⁶ स्क्वेअर प्लस ERचा स्क्वेअर म्हणजे अगेन 10⁶
स्क्वेअर प्लस 2 इंटू 10⁶ इंटू 10⁶ आणि कॉस 60, कारण की इक्वेटोरियल अँगल सांगितला आहे ना, सो कॉस 60. अँड कॉस 60 किती आहे? कॉस 60 किती आहे? टेन रेस टू 6 अँड 10⁶ किती होणार? टेन रेस टू 6 प्लस 10⁶, 2 इंटू 10⁶ अँड देन स्क्वेअर म्हणजे 12. 2 इंटू 10⁻². कळलं? कळलं का? इथे काय दोघांचा कॉमन बाहेर काढेल 10⁶, त्याचा स्क्वेअर म्हणजे किती येणार? 12. सो 2 इंटू 10⁻². आणि इकडे दोघांची ॲडिशन होईल, कारण मल्टिप्लिकेशन आहे ना, तर वरच्या दोघांची काय होईल? ॲडिशन. सो 10⁻² आणि कॉस 60 काय आहे? हाफ म्हणजे 0.5 इंटू. करा आता सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन. सॉरी प्लस येते, सॉरी. काय येतं आन्सर? 2 इंटू 10⁻² किती होतात? आणि 1 इंटू 10⁻². दोघांची ॲडिशन आहे, राईट? 10⁻², 10⁻² कॉमन काढा, म्हणजे 2 + 1 इंटू 10⁻². अँड देन 2 + 1 किती होतात? 3. अँड देन 3 इंटू 10⁻². स्क्वेअर रूटमध्ये स्क्वेअर रूटमध्ये 10⁻² स्क्वेअर रूट काय निघेल? 10⁻6. आणि 3चा स्क्वेअर रूट √3. आन्सर √3चा कोण आहे? राईट, 1.7. सो आन्सर काय येतं? 1.7 इंटू 10⁻6. आलं सगळ्यांचं? 1.7 इंटू 10⁻6 युनिट्स न्यूटन पर कुलम. आणि अजून त्यांनी काय फाइंड करायला लावलं आपल्याला? पोटेन्शियल, राईट? सो पोटेन्शियलचा फॉर्म्युला V = K × Q/R. करा पटकन फाईंड. आता इथे Q घेतला आहे +10 आणि R घेतला आहे -10. सो दोघांचं सेपरेट फाइंड करावं लागेल. VQ पोटेन्शियल चार्ज Q किती येईल? मग करू हे स्लाइड क्लिअर. झालं हे लिहून सगळ्यांचं? सो फर्स्ट पोटेन्शियल चार्ज Q काय येणार आहे इथे? याच्यामध्ये Q किती येणार आहे? +Q. फॉर्म्युला काय घेतला होता? K × Q. आता इथे +Q. सो 9 इंटू 10⁻9 इंटू +Q 10 इंटू 10⁻6 अपॉन R किती आपला? 0.3. क्लिअर? अँड देन पोटेन्शियल पॉईंट R इथे +Q इथे काय येणार आहे? -Q. सो 9 इंटू 10⁻9 इंटू -10 इंटू 10⁻6 अपॉन 0.3. आणि टोटल पोटेन्शियल फाइंड करायचं म्हणजे दोघांची ॲडिशन. काय आलं VQ? मग आन्सर सेम येईल, फक्त प्लस अँड मायनस.
एक डिजिट शिफ्ट करून घ्या म्हणजे 3 इंटू 10 रेस टू येईल, राईट. 3 3 जा 9, सो 3 इंटू 10 रेस टू 5. 3 इंटू 10 रेस टू 5 आणि इथे काय फक्त मायनस आहे, मायनस 3 इंटू 10 रेस टू 5. अँड टोटल पोटेन्शियल म्हणजे दोघांची ॲडिशन. मग ॲडिशन काय येईल, सो पोटेन्शियल टोटल इज इक्वल टू व्ही क्यू प्लस व्ही आर. देन 3 इंटू 10 रेस टू 5 प्लस मायनस 3 इंटू 10 रेस टू, काय येईल आन्सर, ऑब्विसली प्लस मायनस आहे म्हणजे काय येणार, 0, राईट. अँड देन टोटल पोटेन्शियल किती येतं आहे, मग त्याचं 0 व्होल्ट. आलं सगळ्यांचं 0. झालं लिहून, हे झालं का चेक करा. अ पॉइंट चार्ज ऑफ 20 मायक्रोकुलॉम इज केप्ड ॲट द सेंटर ऑफ द स्क्वेअर रेडियस 10 सेंटीमीटर. कॅल्क्युलेट द इलेक्ट्रिक फ्लक्स, इट मीन्स फाय. फायचं झालं आहे का, फायचं झालं आहे का इलेक्ट्रिक फ्लक्स, हे नाही झालेलं ना, ओके. अ पॉइंट चार्ज ऑफ, नेक्स्ट चॅप्टर स्टार्ट करायचं. अ पॉइंट चार्ज 20 मायक्रोकुलॉम इज केप्ड a point charge of 20 microcoulomb is kept at the center of sphere, at the center of sphere of radius 10 centimeter, of radius 10 centimeter. Calculate the electric flux, calculate the electric flux through its surface, थ्रू इट्स सरफेस. ओके, त्यांनी काय दिलेलं आहे, चार्ज दिलेला आहे. क्यू किती दिलेला आहे, 20 मायक्रोकुलॉम. कुलॉममध्ये करताना 20 इंटू 10 रेस टू मायनस 6 कुलॉम, राईट. सो अजून काय सांगितलं आहे त्यांनी, द रेडियस ऑफ द स्पेअर म्हणजे काय, आर दिलेलं आहे 10 सेंटीमीटर. ओके, अँड देन सेंटीमीटरचं मीटरमध्ये कन्वर्ट करून काय होईल, ओके. रेडियस कुठे यूजच नाही करायची आहे, सो ॲज इट इज तसंच ठेवा. आपल्याला फाईंड काय करायचं आहे, फाय फाईंड करायचं आहे. आणि फायचा फॉर्म्युला काय आहे, इलेक्ट्रिक फ्लक्स. फाय इज इक्वल टू काय बघितलं आपण, गॉस लॉ. काय फाय इज इक्वल टू, नाही नाही, इक्वेशन फॉर्म्युला. काय फाय इज इक्वल टू, ऋतुराज सांग. इलेक्ट्रिक फ्लक्स चेक कर, फाय इज इक्वल टू काय आहे, फॉर्म्युले लर्न करा, राईट. क्यू अपॉन आणि इप्सिलॉन नॉटची कॉन्स्टंट व्हॅल्यू दिलेली किती आहे, 8 राईट, 8.8 इंटू 10 रेस टू मायनस 12. करा मग फाईन. फ्लक्स इज इक्वल टू चार्ज किती आहे, 20 इंटू 10 रेस टू मायनस 6 अपॉन 8.85 इंटू 10 रेस टू मायनस 12.
रेडियस त्यांनी कन्फ्युजन करायला दिलं आहे, बट रेडियसचा कुठेही यूज नाही. ते एक मेटल स्क्वेअर आहे म्हणून त्याची रेडियस म्हटलेलं आहे त्यांनी. सो -12 वरती जाऊन काय होईल, +12. सो 20/8.8 इंटू 10⁻⁶. झालंय का सॉल्व करून? सो 20/8.8 किती होता, 18 2 जा नियर अबाउट 16, राईट. सो 2 तर येणारच आहे, 18 2 जा. सो 2 पॉईंट समथिंग जे काही येईल, कोणाचं 1 येईल, कोणाचं 2 येईल, कोणाचं 3 येईल, इंटू 10⁻⁶. नियर अबाउट बघायचं, हे पॉईंट सोडून द्यायचे, 8ने याला डिवाइड करून बघायचं, आलं ना जवळपास 16 20च्या. सो 2 पॉईंट, मग कोणाचं 3 येतं, कोणाचं 2 येतं, ठीक आहे, 2.2, कारण की परत 2च उरतो ना, 4 उरतो. युनिट आहे न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलोम. तुम्ही नंबर देत आहेत का न्यूमेरिकलला, किती झाले टोटल? नाही, ठीक आहे. सगळे टोटल म्हणजे आता नको चेक करू, फक्त कुणी लिहिलं असेल तर सांगा. ओके, देन नेक्स्ट म्हणजे अंदाज येईल किती झाले, मग अजून घ्यायला नाही घ्यायला. अ पॉइंट चार्ज ऑफ 10 मायक्रोकुलोम, अ पॉइंट चार्ज ऑफ 10 मायक्रोकुलोम is situated at the center of sphere. इथे परत रेडियस दिलेली त्यांनी, सेंटर ऑफ स्पेअर ऑफ रेडियस 10 cm. A point charge of 10 microcoulomb situated at the center of sphere of radius 10 cm. Calculate the electric flux through its surface. ओके, क्यू दिलेला आहे 10 मायक्रोकुलोम, अँड देन तो कुलोममध्ये कन्वर्ट करून घ्या. सेम आहे, 10 इंटू 10⁻⁻⁶. 0.85 इंटू 10⁻⁻12. फ्लक्सच फाइंड करायचं आहे, क्यू अपॉन. सो 10 इंटू 10⁻⁻6 अपॉन कर असं. डायरेक्ट आन्सर लिहिताय ना तुम्ही? इथे बसायचं नाही, नेक्स्ट लेक्चरला तिकडे बसायचं, पुढे बसायचं, कुठे पण बसायचं, लास्ट बेंचवर नाही बसायचं दोघांनी. उगाच तुम्हाला दिसत नाही तर तुम्ही काहीच लिहत नाही ना. कुठे?
झिरो कन्सिडर केला अँड देन 0+2 × 12 काय येणार? 0च येईल ना. 0.5ला 0 कन्सिडर करून हां, आपल्याला इझी काय पडतं ते बघायचं, कारण पुढे जाऊन काय होणार, पॉईंटने परत ॲडिशन करणार. आता कसं बऱ्याच वेळेस आपलं नाही येते 9.8 घेऊन 10 घेऊन घ्यायचा. जी सपोज 9.8 खूप कन्फ्युजन होतं आहे, काय फरक पडतो? 2 पॉईंटचाच फरक पडतो. आलं? काय आलं? 6 आलं सगळ्यांचं? इकडे आलं बाळा तुझं? नाही आलं? काय येत नाही आहे? (10⁻12) वरती गेलं? ओके. अँड 8.8 आहे ना, सो तो एक पॉईंट ॲज इट इज तसंच राहू द्या. आता 10 आहे ना, 8 × 1 = 8. कळालं? आधीचं काय होतं? आधीचं 20 होतं, सो आपण 2 घेत होतो. कळतं आहे? आता 10 आहे ना, सो 8 × 1 = 8. 10मधून 8 गेला, किती राहिले? 2. आणि अगेन मग 2 राहिले म्हणजे पुढे काय घेणार? पॉईंट तर घ्यावा लागेल, कारण 8 पॉईंट आहे. सो 1 पॉईंट आलं. आता आलं सगळ्यांचं? 1 पॉईंट जे काय असेल समथिंग × 10⁻6. 41 टोटल पूर्ण. ओके, एक लास्ट घेऊन घेऊया मग स्टॉप. A point charge 8.85 microcoulomb. A point charge 8.85 microcoulomb. It's placed at a point charge of 8.85 microcoulomb. It's placed at the center of cube of side 10 centimeter. Calculate the electric flux through the surface. आता जरी त्यांनी कन्फ्यूज करायला क्यूबचं दिलं तरी कुठे घेणार का? नाही. ॲन्सर लगेच कळेल. काय ॲन्सर? फॉर्म्युला सेम. इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल टू Q/ε0. राईट? आपल्याला क्यू किती दिलेला आहे? 8.85 × मायक्रोकुलम आहे, कुलममध्ये कन्वर्ट करा. अँड वी नो दॅट ε0 ऑल्सो 8 × 10⁻². ॲन्सर लगेच कळेल तुम्हाला काय. सो फ्लक्स फाय इज इक्वल टू Q/ε0. काय ॲन्सर? राईट. 8.85 अँड देन 8.85 गेट कॅन्सल. राहिलं काय मग? 10⁻6 × -6 इज इक्वल टू 12 अँड देन 1 × 10⁻6 फ्लक्स. ओके. अशा वेळेस काय होतं, आपल्याला काय वाटतं की आपल्याला ε0चीच व्हॅल्यू दिलेली, कारण दोघं इक्वल आहे. आपल्याला ती लर्न असते, राईट? सो आपल्याला ही व्हॅल्यू लर्न असते ना, आपण कन्सिडर करतो अरे हीच व्हॅल्यू दिलेली, मग चार्ज काय आहे, मग परत डोकं लावता चार्जचा फॉर्म्युला कुठला आहे. पण व्यवस्थित केअरफुली रीड केलं तर त्यांनी चार्ज पण सेम दिलेला असतो बऱ्याच वेळेस. हां, ठीक आहे. An electric dipole consists of, लिहून झालं हे. An electric dipole consists of equal and opposite charges. An electric dipole consists of equal and opposite charges, each of magnitude 8 microcoulomb separated by, रिपीट करते, an electric dipole consists of
equal and opposite charges, each of magnitude 8 microcoulomb, जास्त स्लो झालं का, separated by a distance of 0.2 millimeter. 0.2 millimeter. It is placed in a uniform electric field of intensity 50 Newton per coulomb. 50 Newton per coulomb with the axis of the dipole incline to the field 30 degree. Find the electric dipole moment. म्हणजे काय फाइंड करायचं आहे इथे आठवतंय? इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट काय घेतला होता आपण? Find the electric dipole moment. And second, the moment of couple acting on the dipole. काय घेतलं होतं? इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट मीन्स फर्स्ट अपॉन त्यांनी दिलेलं आहे द मॅग्निट्यूड ऑफ चार्ज, म्हणजे क्यू दिलेला आहे. किती दिलेला आहे क्यू? 8 ना, 8 मायक्रोकुलम. देन कुलममध्ये 8 इंटू 10⁻⁻6 कुलम, राईट. अजून त्यांनी काय सांगितलंय? डिस्टन्स बिटवीन देम चार्जेस किती दिलेला आहे? 0.2 मिलीमीटर. आणि देन मीटरमध्ये कन्वर्ट करायला काय करावं लागेल? राईट, डिस्टन्स मीन्स आर. सॉरी, ओके. अँड देन अजून काय सांगितलं? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ई किती आहे? 50 न्यूटन पर कुलम. आणि अजून त्यांच्यातला डायपोल मोमेंट म्हणजे त्यांच्यातली इलेक्ट्रिक फील्ड अँगल थिटा दिलेला आहे 30 डिग्री. ओके. सो मला सांगा डायपोल मुवमेंट, इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट, मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट फॉर्म्युला काय होता? आठवतंय? राईट. देन चार्जेस बिटवीन, डिस्टन्स दिलेला, मॅग्निट्यूड ऑफ चार्ज अँड डिस्टन्स म्हणजे P इज इक्वल टू क्यू इंटू डी. करा फाईन. किती येतं? चार्ज आहे 8 इंटू 10⁻⁻6 इंटू डिस्टन्स आहे 0.2 इंटू 10⁻⁻3. किती येईल मग? इंटू 10⁻, राईट, 1.6 इंटू 10⁻. ओके. चार्जचं युनिट आहे कुलॉम आणि डिस्टन्सचं आहे मीटर, कुलॉम मीटर. आणि सेकंड काय फाईंड करायला लावलं त्यांनी? मुवमेंट ऑफ कपल ॲक्टिंग डायपोल. तो कसा फिरतोय? मुवमेंट ऑफ कपल म्हणजे सर्क्युलर, म्हणजेच काय फाईंड करायचं आहे? टॉर्क. अँड देन टॉर्क इज इक्वल टू फॉर्म्युला माहिती काय? ई इंटू पी. बट अँगल दिलाय, मग अँगल कुठला घेतला होता? साइन थीटा, राईट. सो टॉर्क इज इक्वल टू पी ई साइन
थिटा आणि अँगल किती दिलेला आहे त्यांनी 30 राईट. पी किती मिळाला आपल्याला 1.6 इंटू 10⁻⁹. ई किती आहे 50 राईट. आणि साईन अँगल आहे साईन 30. साईन 30 किती आहे मग हाफ म्हणजे 0.5. आलं किती 40 इंटू 10⁻⁹. ओके. म्हणजे हे पण चालेल आणि 4 इंटू 10⁻⁸ पण चालेल. 4 इंटू 10 घेतलं. जे ऑप्शनमध्ये असेल ते तुम्ही अरेंज करून घ्या. एक तर 4 असेल किंवा 40 असेल. करता येईल ना अरेंज. 10च्या पॉवर चेंज करायच्या आणि आन्सर चेक करायचं. क्रॉस चेक करत राहायचं. 4 इंटू 10⁻⁸ और 40 इंटू 10⁻⁹. युनिट काय येईल न्यूटन मीटर. आलं सगळ्यांचं आन्सर इकडे आलं. चार्ज कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशनचे झाले ना. लास्ट वेनसडेला तू नव्हती. झाले ना कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन. नाही झाले का पटकन सांगा. म्हणजे न्यूमेरिकल वाचून दाखवू का. इफ चार्ज 400 मायक्रोकुलम. सेकंड बेंच नाव काय तुझं चेक कर ना. लास्ट वेनसडेला का तू पण नव्हता. झालंय ना. इफ द चार्ज 400 राईट. त्याच्यामध्ये लिनियर सरफेस अँड व्हॉल्यूम तिन्ही चार्ज डेन्सिटी फाईंड करायच्या होत्या. त्याच्यानंतर अ मेटल क्यूब तो पण झाला आहे त्याच्यातच. अ मेटल क्यूब 0.1 त्याच्यात पण तिन्ही फाईंड करायचे होते. सरफेस चार्ज डेन्सिटी लिनियर चार्ज डेन्सिटी आणि व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. झालंय झालंय ना. ओके. A uniformly charged sphere carries total 2 pi into 10⁻². 2 पाय झालंय. नाही झालेलं आहे. A uniformly charged sphere carry a total charge a total charge 2 pi into 10 raised to minus 12 coulomb. The radius is 5 centimeter. The radius is 5 centimeter and its place in vacuum. Determine its surface charge density. Determine its surface charge density. ओके. त्यांनी काय काय दिलेलं आपल्याला. फर्स्ट टोटल चार्ज म्हणजे क्यू दिलेला आहे. सो क्यू किती दिलेला आहे 2 पाय इंटू 10⁻⁻12 राईट. ऑलरेडी तो कुलोममध्ये दिलेला आहे तर कन्वर्ट करायची गरज नाही. त्याच्यानंतर रेडियस दिलेली आहे 5 सेंटीमीटर बट मीटरमध्ये करावा लागेल. 5 सेंटीमीटर मीटरमध्ये काय येईल 5 इंटू 10⁻⁴
-2 मीटर. ओके. आता त्यांनी सांगितलं काय, जो काही आहे तो कशामध्ये, स्पेअरमध्ये. ओके. मला सगळ्यात पहिले सांगा, सरफेस चार्ज डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे? सिग्मा इज इक्वल टू क्यू अपॉन ए. राईट, क्यू अपॉन ए. बट ए दिलेला आहे का आपल्याला? त्या स्पेअरचा एरिया दिलेला आहे का? नाही. मग पहिले काय करावं लागेल? एरिया फाइंड करावा लागेल. अँड देन वी नो दॅट स्पेअर म्हणजे एरिया काय असणार आहे? 4πr². सो 4π व्हॅल्यू पुट करू नका, ॲज इट इज तसंच ठेवा, कारण आपल्याला चार्ज पण पायमध्ये दिलेला आहे, तर कॅन्सल आउट होऊ शकतो. 5 × 10⁻²². करा मग. सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा इज इक्वल टू क्यू अपॉन ए. देन क्यू आहे 2π × 10⁻12 अपॉन 4π × 5 × 10⁻²². करा सॉल्व आणि मला सांगा. टू इंटू 10 रेज टू -4 -6. एक सेकंड ना. 2 × 10⁻6. रेडियस काय सांगितली होती मी? 5 इंटू 10 रेज टू 5 सांगितली होती ना. बरोबर आहे मग. आलं सगळ्यांचं? पाय गेट कॅन्सल होईल, राईट. 5चा स्क्वेअर 25 अँड देन 25 × 4 100. 10चा स्क्वेअर. आलं का सगळ्यांचं? पाय गेट कॅन्सल. सो 2 × 10⁻12 × 10⁻4 अपॉन 100. अँड अगेन 100 मीन्स काय? 2 × 10⁻12 × 10⁻4 × 10⁻2. काय येत आहे? -4 अँड -12 किती होतात? 2 × 10⁻14. वरती जाऊन मायनस. ओके.
2 इंटू 10⁻⁻10 आहे. आलं? टू इंटू हे बघ -12 आहे ना, हा 100 आहे. तो म्हणजे आपण 10चा स्क्वेअर घेतला, तो वरती जाऊन काय झाला मायनस. सो -12 आणि -2 -14 आणि हा +4 मायनस प्लस मायनस अँड देन मोठीची साईन म्हणजे -10. 2 इंटू 10⁻10. Then the surface charge density is 2 into 10⁻10 coulomb per meter square. आलं सगळ्यांचं? आलं? 2 into 10⁻, इकडे a permittivity of medium next a permittivity of medium is 26.55. A permittivity of medium is 26.55 into 10⁻⁻12. To determine the dielectric constant of a medium. आता त्यांनी दिलेलं काय, परमिटिव्हिटी ऑफ मीडियम, म्हणजे कन्सिडर करूया मीडियमचं, आणि फ्री स्पेसचं तर आपल्याला व्हॅल्यू माहितीच आहे, ε0 किती आहे, राईट. आणि त्यांनी मीडियमची दिलेली आहे, किती दिली आहे म्हणजे ई कन्सिडर करूया, 26.55 इंटू 10⁻², आणि वी नो दॅट 8.85 इंटू 10⁻⁻12, राईट. सो आपल्याला काय कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे त्यांनी, फाइंड द डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट कोण आहे, के, राईट. सो के इज इक्वल टू, रेशो कोणाचा असतो, मीडियम आणि फ्री स्पेसचा. द रेशो इज E/ε0. सो 26.55 इंटू 10⁻⁻12 अपॉन 8.85 इंटू 10⁻⁻12. ओके. ट्वेल्व गेट कॅन्सल, राहिलं काय मग 26/8 करा, पॉईंटचं कन्फ्युजन होण्यापेक्षा. काय येईल मग, आलं आन्सर. अजून 2-3 झाले पाहिजे थोडंसं, आणि नेक्स्ट करंट इलेक्ट्रिसिटी पण स्टार्ट झाला पाहिजे चॅप्टर. 4 पॉईंट
3 येईल ना बाळा, कारण ते 32च्या नियर अबाउट थोडी आहे. 26 आहे तो 24. आलं सगळ्यांचं? ॲप्रॉक्झिमेटली 3 लिहिलं तरी चालेल. ओके. सो के इज इक्वल टू 3. हे दोघं कॅन्सल आउट होतील आणि 8 3 जा 24 होईल म्हणजे 3. ओके. आलं? नेक्स्ट घ्या पटकन. अ ग्लास रॉड rub with a glass rod rub with piece for a glass rod rub with piece of crystal म्हणा किंवा काही म्हणा, क्यूब बीब. A charge of magnitude 3.2 microcoulomb. 3.2 microcoulomb. Calculate the number of electrons transfer. Calculate the number of electron transfer. आता त्यांनी फाइंड काय करायला लावलं आहे? कॅल्क्युलेट द नंबर ऑफ. तुम्ही सांगा बरं कुठला फॉर्म्युला येईल मग? चार्ज दिलेला आहे, राईट? अँड वी नो दॅट चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन काय आहे? राईट, 1.6 इंटू 10⁻³ म्हणजे आपण तो कन्सिडर करूया EQN चा कुठला फॉर्म्युला आहे? झालेलं. थेरॉटिकलमध्ये चेक करा. सो नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स फाइंड करायचे, त्याच्यामध्ये किती आहे टोटल? कॅपिटल क्यू कन्सिडर करा. राईट, 1.6 इंटू 10⁻⁻19. कॅपिटल क्यू घेऊया, जो किती दिलेला आपल्याला? 3.2 मायक्रोकुलॉम. म्हणजे कुलॉममध्ये किती येईल? 3.2 इंटू 10⁻⁻6 कुलॉम. सो फॉर्म्युला आपल्याला माहितीच आहे, N इज इक्वल टू Q/E. लगेच आन्सर दिसेल. किती आहे? वरती काय 3.2 आहे, खाली किती आहे? 1.6 आहे. सो किती? राईट, 2 इंटू 10⁻13. 1.6 इंटू 10⁻⁻19 अपॉन 3.2 इंटू 10⁻, सॉरी उलटं झालं. 3.2 इंटू 10⁻⁻6 अपॉन 1.6 इंटू 10⁻⁻12. 6. So 2 into 10⁻⁻6, 10⁻12. So 2 into 10⁻13. ओके. त्या ग्लासवर किती इलेक्ट्रॉन म्हणजे किती नंबर ऑफ राहतील मग? 2 इंटू 10⁻13 कुलॉम. होमवर्कला घ्या. हे झालंय का चेक करा तर. 2 point charges plus 5 microcoulomb. So place the experiences of force 8 into 10⁻³ Newton. झालंय. They are then move apart. Force is 2 into 10⁻³ Newton. Find the distance between them. Two point charges plus 5 microcoulomb. 2 point charges plus 5 microcoulomb are so place the experience of force of
8.0 into 10 raised to minus 3 Newton. Okay, 8.3 and then are move apart, so that force 2.0 into 10 raised to minus 3 Newton. Find the distance then. So that force 2.0 into 10 raised to minus 3 Newton. Calculate the distance. Calculate the distance between them. म्हणजे काय कॅल्क्युलेट करायचं इथे तुम्हाला? R2 and then रेशो दोन फोर्स दिलेले म्हणजे F1 and F2. येईल सॉल्व करता पहिले त्यांचा रेशो चार्ज दिलेला नाहीये तर लॉ ऑफ युनिवर्स फाइंड करायचा. काय लॉ ऑफ युनिवर्स? कुलोम्स लॉ मधला युनिव्हर्सल लॉ. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल कोणाला आहे फोर्स? R square. R square, राईट. सो F इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू R square. म्हणजे इकडे आपला F1 अपॉन F2 येईल तर तिकडे R2 अपॉन R1 त्याचा स्क्वेअर येईल. फाइंड करता इकडे F1 F2 फाइंड करून घ्यायचा पहिले, ती व्हॅल्यू पुट करायची अँड देन त्या दोघांचा रेशो. ओके, F1 दिलेला आहे, F2 दिलेला आहे. सो फक्त F1 अपॉन F2 इज इक्वल टू R2 अपॉन R1चा स्क्वेअर. ओके, सो F1 8 आहे आणि F2 2 आहे, दोघांचा रेशो. ठीक आहे, हे चॅप्टर इथे संपलं. नेक्स्ट चॅप्टर स्टार्ट. इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टर्स. नेक्स्ट करायचं ना स्टार्ट. इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टर. ओके, मोस्ट इम्पॉर्टंट आहे पण इलेक्ट्रिक करंट थ्रू अ कंडक्टर. सो इलेक्ट्रिक करंट मीन्स काय आपण बघितलंच आहे. इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय? नंबर ऑफ चार्ज पर युनिट टाईम. एखाद्या याच्यामध्ये किती करंट फ्लो होतं हे डिपेंड कोणावर करतं? चार्ज आणि पर युनिट टाईम. ऑब्विसली टाईम तर पुढे जातोच ना, मग त्याच्यामध्ये किती चार्ज फ्लो होत आहे पर युनिट टाईम, त्याला काय म्हणतात मग? करंट. ओके, टाकलं चॅप्टरचं नाव, त्याच्यामध्ये लिहा द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. इंट्रोडक्शनचा पार्ट आहे. The valence electrons become delocalized when a large number of atoms come together in a metal. Continue. These electrons become conduction. Electrons or free electrons, constituting an electric current when a potential difference is applied across the conductor. Repeat करू का? These electrons become conduction electrons or free electrons, constituting an electric current
constituting an electric current when a potential difference is applied across the conductor. Okay. Next heading टाका मग इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट 2 मार्क्सला विचारलं जातं डेफिनेशन. इलेक्ट्रिक करंट. Electric current is defined as the rate of flow of electric charge per unit time. Okay. Then electric current is denoted by capital I. Okay. फॉर्म्युला लिहून घ्या मग. I is equal to Q upon T. I काय इलेक्ट्रिक करंट, Q काय आहे चार्ज ऑफ फ्लो आणि T काय आहे टाइम. SI unit of बाकी काय लिहायचं. SI unit of electric current is ampere. SI unit of electric current is ampere. आणि अजून काय येऊ शकतं कुलोम्ब पर सेकंड हे पण येऊ शकतं. ओके. The dimension of electric current is M0 L0 T minus 1 Q. ओके. क्यू घ्या किंवा आय घेतला तरी चालेल. अजून एक घ्या हवं तर. द इलेक्ट्रिक करंट रिप्रेझेंट इज आय. सो डायमेन्शन ऑफ M0 L0 T0 I1 चार्ज पर टाइमचं हे. ओके. हो T0 होईल याच्यात. जेव्हा रिलेशनमध्ये येईल चार्जच्या म्हणजे प्लस क्यूच्या तेव्हा क्यू घ्यायचं अँड देन फायनल करंट इलेक्ट्रिकचं काय येईल M0 L0 T0 I1 आणि फक्त आय लिहिलं तरी चालेल बाकीच्या टर्म न लिहिता. कुलोम्ब पर सेकंड पण लिहिलेलं असू दे SI युनिट कारण चार्जचं कुलोम आहे. आणि नेक्स्ट घ्या फ्लो ऑफ चार्ज पार्टिकल. हेडिंग टाका. काय झालं स्टॉप करायचं आहे का. फ्लो ऑफ चार्ज पार्टिकल फक्त एक्सप्लेन करते. फ्लो ऑफ चार्ज पार्टिकल ऑब्विसली कसे असतात फॉरवर्ड डायरेक्शन प्लस अँड मायनस चार्ज. ओके. फॉरवर्ड डायरेक्शन मीन्स काय ऑब्विसली त्यांच्यावर चार्ज पार्टिकल अप्लाय होत आहे. फॉरवर्ड डायरेक्शन म्हणजे सपोज फॉरवर्ड रँडमली मूव ऑन होत असतात अँड देन फॉरवर्ड डायरेक्शनवर केल्यावर एक तर प्लस मायनस एका डायरेक्शनने एखादं असेल इकडे तिकडे बट मोस्ट ऑफ कसे असतात पुढच्या डायरेक्शनला जाणारे फॉरवर्ड डायरेक्शनला. सो त्याच्यामध्ये टोटल चार्ज किती असतात. सो टोटल चार्ज क्यू एक प्लस असतो आणि एक
मायनस असतो, लक्षात ठेवायचं. हे तर तुम्हाला माहितीच आहे जनरल. अँड देन लिमिट अप्लाय केल्यानंतर करंट डेल्टा क्यू अपॉन डेल्टा टी, चेंज इन चार्ज अँड चेंज इन टाईम, फायनल आणि इनिशियल. जायला नाही सांगितलं मी, नाही तर लिहायला लावेल.